बजेट आधीच शेअर मार्केटमध्ये तेजीचे संकेत। सेन्सेक्स 200 तर निफ्टी 50 अंकांनी वधारला, तर बजेटमुळे बाजार पुन्हा मोठ्या उंचीवर जाण्याची शक्यता। मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 7व्यांदा मांडणार बजेट। शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। बजेटमध्ये शेती संदर्भात उपकरणांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता। आयकरदात्यांना दिलासा मिळणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आतापर्यंत 53.12% पाणीसाठा, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यामध्ये झाली वाढ। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा स्मार्ट प्रीपेड मीटर लागण्याची शक्यता। स्मार्ट प्रीपेड मीटरचं टेंडर रद्द झालं नसल्याची सूत्रांची माहिती। पुणे शहरातील होर्डिंगच्या विरोधात पालिका ऍक्शन मोडवर, तर पुणे पालिकेची जाहिरात कंपन्यांना 1700 होर्डिंग्स दुरुस्तीची नोटीस। नियमबाह्य होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा इशारा। मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून हायकोर्टाकडून महापालिका आणि पोलिसांची खरडपट्टी, तर मंत्रालय आणि राजभवनाच्या परिसरात फेरीवाले चालतील का, कोर्टाचा खरमरीत सवाल। महापालिकेचं फलक धोरण रेल्वेला अमान्य, 40x40 आकाराचे फलक हटवण्यास नकार। आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी। राष्ट्रवादीने शिवसेना पक्षाने चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। महिला आशिया कप T20 स्पर्धेत भारताचा नेपाळशी मुकाबला, मोठा विजय नोंदवत भारताचं उपांत्य फेरीचं लक्ष। मोदी सरकारचा बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार। सध्याच्या तरतुदीनुसार विशेष राज्याचा दर्जा देणं शक्य नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण। मंत्रालयामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये कुठले महत्त्वाचे निर्णय होणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा नाशिकचा दौरा। दौऱ्याच्या वेळी जयंत पाटील जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस। सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान। शासनाकडून 2015 पासून महाविद्यालयीन शिक्षक भरती झालीच नाही, प्राध्यापक महासंघाचा आरोप। तर महासंघ भरतीसह विविध मागण्यांसाठी 16 ऑगस्टला सर्व विद्यापीठांवर मोर्चा काढणार। पूजा खेडकरनं आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासून कमी उत्पन्न दाखवल्याची शक्यता। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटासंदर्भात चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या 11 ऑगस्टला पुण्यामध्ये जाहीर सभा आणि रॅली। पत्राचा भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भात म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता। भूखंड म्हाडाच्या ताब्यात आल्यास भविष्यामध्ये आणखीन घरं उपलब्ध होण्याची शक्यता। देशामध्ये कप सिरप औषधांचा दर्जा घसरला। नामांकित कप सिरप बनवणाऱ्या 100 कंपन्या पात्रता निकष पार करण्यामध्ये अपयशी। नागपूरमध्ये पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली। मैदानामध्ये पाणी साचल्यानं शारीरिक चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश। मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर बुधवारी तिन्ही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान, तर 23 घरांची पडझड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।